एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। समाजातील माणसाला माणसाशी जोडण्याचं काम वारकरी संप्रदाय करत असतो। त्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये गुणदोष शोधून त्यांना योग्य दिशेला जोडण्यासाठी शिक्षक काम करतात। राहुरी तालुका हा प्रेरणादायी आहे। श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक उत्तमराव खुळे यांचे कार्य देखील दिशादर्शक असल्याचं प्रतिपादन नेवासा येथील संत तुकाराम महाराज देवस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी केला। राहुरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक उत्तमराव हनुमंता खुळे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे होते। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे म्हणाले, उत्तमराव खुळे यांनी पदाच्या माध्यमातून विद्यार्थी व सहकाऱ्यांना नेहमीच आपुलकीची व सन्मानाची वागणूक दिली। विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना समाजाला देखील मार्गदर्शन करण्याचं काम केलं। मुख्याध्यापक उत्तमराव खुळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं की आज हा कार्यक्रम सत्कार होत असताना खरं तर डोळ्यात अश्रू तरळत आहेत। नोकरीला सुरुवात केल्यापासून आज अखेर ज्या मान्यवरांनी नेहमी मार्गदर्शन केलं त्यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। या प्रसंगी मुख्याध्यापक उत्तमराव खुळे त्यांच्या धर्मपत्नी वैशालीताई खुळे यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी ज्येष्ठ नेते आसाराम ढूस, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे, उत्तमराव म्हसे, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक रावसाहेब चाचा तनपुरे, ज्ञानेश्वर कोळसे, भारत वारुळे, कृष्णा मुसमाडे, सुनील मोरे, जनार्दन गाडे, वैशाली तारडे, ज्ञानेश्वर पवार, भास्कर ढोकणे, प्रकाश भुजाडी, अरुण ठोकळे, उत्तमराव आढाव, अण्णासाहेब चोते, आबासाहेब वाळून, शिवाजीराव कपाळे, अरुण ढूस, साहेबराव तोडमल, बापूसाहेब वाघ, जालेंदर खडके, सर्जेराव पेरणे, प्रभाकर हरिश्चंद्रे, शिवाजी खडके यांच्यासह तेलोरे सर व श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाळांमधील आजीमाजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी केलं। कामाची पावती आहे। शैक्षणिक काम आपण उत्तम केलं, संघटनात्मक काम, शिक्षकांचं नेतृत्व करणारी मंडळी आपण इथे बसलेला आहात आणि तुमच्या सोबतीनं खुळे सरांनी सुद्धा त्या क्षेत्रात शिक्षक सोसायटीमध्ये असेल शिक्षकांचं नेतृत्व करण्याचं काम त्यांनी उत्तम केलं आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा सुरुवातीपासून ते जोडलेले आहे। वाडवडिलांचा संस्कार त्यांच्या घरात आहे। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। तर अशा पद्धतीनं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जशी अपेक्षा केली की शिक्षक सोसायटीच्या कामाला त्यांनी वेळ द्यावा, संस्थेच्याही बाबतीत त्यांनी काही आपुलकीनं गोष्टी सांगितल्या की काही चांगलं काम आपल्या सगळ्या आता या माध्यमिक शाळांना इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करावी लागते आणि चांगली संकल्पना तुम्ही दिली की निवृत्त आणि बुद्धिमान लोकांचा काही उपयोग त्यासाठी करावा। त्याचबरोबर तुमच्या आता निवृत्तीच्या काळाचा उपयोग जो सुरुवातीपासून वारकरी संप्रदायाची सेवा तुम्ही करीत आलात त्यामध्ये सुद्धा अधिकाधिक व्हावा अशी अपेक्षा मी सुद्धा एक वारकरी म्हणून व्यक्त करेल, कारण तुमचा तो पिंड आहे आणि तुम्ही आमचे जिव्हाळ्याचे सहकारी आहात, आम्हाला ते ठाऊक आहे आणि म्हणून निश्चितपणे हे सगळं काम तुमच्या हातून घडेल। विद्यार्थ्यांसाठी बोलतो, विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट ऐका। हे पहा, आज खुळे सरांचा सत्कार झाला, आपले सगळे मुलं बसलेले आहे। हा सत्कार का झाला माहिती आहे? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे आदर्श कार्य केलं, मला असं वाटतं जीवनामध्ये जे चुकीचं काम करतात त्याचा सन्मान कधी होत नाही। रावणानं रामाची सीता पळवून नेली, रावणाचा कधी सत्कार झाला का रे मुलांनो? नाही झाला, नाही का? रावणाचं आपण दहन करतो, कोणत्या दिवशी करतो? अरे वा, हुशार, रामनवमी नाही बाळा, यांनी सांगितलं ते बरोबर आहे, दसरा यांनी सांगितलं, चांगलं बरोबर सांगितलं काही विद्यार्थ्यांनी। तर आपण दसऱ्याला विजयादशमीला काय करतो? रावणाचं दहन। रावण का जाळतो आपण? रावण ही प्रवृत्ती आहे, वाईट प्रवृत्तीचा आपण निषेध करतो आणि सदकार्याचा सदप्रवृत्तीचा आपण सन्मान करतो। मला वाटतं हनुमानजींचा सत्कार स्वतः रामाने केला होता असं रामायणात उल्लेख आहे, पण मला तो प्रसंग माझ्या गुरुवर्यांकडून मी जो ऐकला ब्रह्मलिंग सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांकडून, तर ते सांगायचे
की हनुमानजींचा सत्कार करण्याची वेळ आली तेव्हा राम सुद्धा गैवरले आणि त्यांनी खाली मान घातली. संतांच्या भाषेत बोलायचं तर काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. आता या हनुमानजीला काय द्यावं म्हणजे याच्या सेवेची पूर्तता होईल. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांनो असं चांगलं काम करावं की आपल्या आईवडिलांचं नाव, आपलं स्वतःचं नाव सुद्धा लौकिक होईल, आपला देश महान होईल, आपली संपूर्ण मानवजात श्रेष्ठ ठरेल. या दृष्टीनं तुम्ही सुद्धा उत्तम शिक्षण घ्या आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त करा. आजच्या कार्यक्रमातून तुमच्यासाठी हा संदेश आहे की खुळे सर आणि इथे जमलेली वडीलधारी माणसं आपल्या जीवनामध्ये जसं आदर्श काम करतात ते काम तुमच्या हातून घडावं आणि खुळे सर आपल्याला सुद्धा खूप चांगलं दीर्घायुर आरोग्य लाभावं अशी प्रार्थना करतो. थांबतो, कारण 2 वाजले. शिक्षक म्हणलं की 45 मिनिटं आणि महाराज म्हणलं की 2 तास. म्हणून आमच्या 2 वर्गाकडे माईक आला की समाजाला धास्ती पडते की आता. पण मला असं वाटतं की आपण सगळे एकमेकांचे सहकारी आहोत, कौटुंबिक नातं आहे, आपल्या सगळ्यांना वेळेचं भान आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. आणि की मी या ठिकाणी कृतज्ञता माझी व्यक्त करणं हे काम राहील. माझे वडील, माझी आई की ज्यांनी मला शिक्षणासाठी पुढं जाण्यासाठी खूप संधी दिली, त्यांचं मी कृतज्ञता राहील. त्याचप्रमाणे माझा भाऊ नानासाहेब खुळे, माझी बहीण सौ शोभा सुनील जाधव यांनी मला निश्चित अगदी माझी वेळ त्यांनी घेतली आणि मला प्रोत्साहित करत राहिले. माझ्यापेक्षा माझी बहीण लहान जरी असेल, भाऊ माझा मोठा आहे, परंतु या सगळ्यांनी माझी त्या ठिकाणी वेळ घेतली. या सर्वांचं मी कृतज्ञता राहील. त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण ज्या ठिकाणी घेतलं त्या सर्व गुरुवर्यांचा निश्चितच त्यांनी मला त्यांचे गुण या ठिकाणी दिलेत आणि वेळोवेळी प्रोत्साहित करत गेले. माझं शिक्षण मी पूर्ण करत गेलो. त्या सर्व गुरुवर्यांचा मी या ठिकाणी गुरुवर्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो. आणि त्यानंतर आदरणीय अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मी 90च्या दशकामध्ये या ठिकाणी आलो. हो, मी 90-91ला BEd केल्यानंतर नवोदय विद्यालय गडी तालुका गेवराई या ठिकाणी 1 वर्ष काम केलं आणि 1993मध्ये ज्यांनी मला या संस्थेमध्ये प्रवेश दिला त्यांचा मी कृतज्ञ होणं निश्चितच माझं आदरणीय साहेब कर्तव्य राहील. त्यामध्ये या संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासवासी श्री रामदास पाटील धुमाळ उर्फ नाना, त्याचप्रमाणे कैलासवासी रावसाहेब पाटील साबळे उर्फ अण्णा, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट वने साहेब, आमच्या गावचे संचालक कैलासवासी गेनुजी पाटील लाडाव, त्याचप्रमाणे कैलासवासी भैयासाहेब पाटील तारडे यांच्या आज हयात नाही आहेत, पण त्यांना मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं माझं कर्तव्य या ठिकाणी राहील. आणि आत्ताच आपल्या व्यासपीठावर बसणारे आमच्या परिवाराचे मार्गदर्शक असणारे आदरणीय आसाराम पाटील ठूस यांच्यामुळे आणि तालुक्याचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाषराव पाटील साहेब या दोघांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करील की एक आदर्श त्यांच्यापासून घेऊन मला निश्चित कार्य त्या ठिकाणी करता आलं. आणि आत्ता विश्वस्त मंडळ येऊन 3 महिनेच या ठिकाणी झालेले आहेत. मला म्हणजे आता स्तुती व्यासपीठावर करणार नाही, पण आदरणीय अरुण साहेबांचं मला व्यक्तिमत्व आणि कार्यशैली त्या ठिकाणी खूप आवडली. प्रत्येक गोष्ट गेल्यानंतर मुख्याध्यापक या नात्याने समजून घेऊन त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आणि या ठिकाणी काम करताना स्वतः ज्यावेळेस शाळेत आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं का शिस्तीच्या बाबतीत काही अडचण आली तर निश्चित मला तुम्ही फोन करायचं, मी कुठेही असो मी तुमच्या फोनला त्या ठिकाणी रिसिव्ह करील. असं हे व्यक्तिमत्व निश्चित आणखीन एका उंचीवर नेऊन ठेवल्याशिवाय मंडळ राहणार नाही याचा मला खूप अभिमान आहे. त्याबद्दल मी आदरणीय अरुण साहेबांची या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यानंतर विविध विद्यालयामध्ये सेवा करत असताना या ठिकाणी मला जे मुख्याध्यापक लाभले, जो स्टाफ लाभला, ती पालक त्याचप्रमाणे शिक्षक त्यांनी मला जे सहकार्य केलं त्यांच्याबाबत मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि सांगायला आनंद वाटेल, मी फार तर आप्पासाहेब 2-3 मिनिटाच्या वेळेवर घेणार नाही, कारण या प्रसंगी बोलणं माझं कर्तव्य असेल. माझा अध्यापनाचा विषय इंग्रजी होता. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.